भारताला सुद्धा एक प्रकारे आता थेट झळ पोहोचू लागली आहे। होमोरची खाडी जी व्यापाराच्या दृष्टीनं, जी दळणवळणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची मानली जाते, ती सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे याचा थेट परिणाम आता कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरती होतोय। जगातील 20% तेलाचा व्यापार याच होमोरच्या सामुद्रधुनीतनं होतो, तर भारतातलं 88% कच्चं तेल आयातीवरती अवलंबून असतं आणि यातलं 50% तेल आखाती देशातनं आयात केलं जातं। सोबतच भारतातनं इराणमध्ये बरीचशी फळं निर्यात होतात, ज्यामध्ये केळींचा, द्राक्षाचा प्रामुख्यानं समावेश आहे। सोबतच भाजीपाला सुद्धा निर्यात केला जातो। हा सगळा नाशिवंत माल सध्या JNPT बंदरातच पडून आहे। सोबतच बासमती तांदूळ आणि पुढच्या काही दिवसात येणाऱ्या हापूसच्या आंब्याला सुद्धा या युद्ध परिस्थितीचा फटका बसण्याची चिन्ह आहेत। त्याचप्रमाणे इराणमधनं भारतात आयात होणाऱ्या सुक्या मेव्याच्या किमती वाढल्यात। अब्बास आणि चाबहार ही इराणी बंदरं अंशतः बंद झाल्यामुळे आयात निर्यातीवरती याचा परिणाम जाणवतोय आणि परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर परिणाम आणखी गंभीर होऊ शकतात, ज्याची झळ भारताला सहन करावी लागू शकते।